तुमची साथ लागणार आहे. एक 8-15 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढला होता. आता एक ठराविक मुदत, मी तर म्हणेन आम्हाला जूनची मुदत मान्य नाही, आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा. तातडीने 50,000 रुपये हेक्टरी द्या. आणि ते केलं नाही तर तुमच्या निवडणुका तुम्ही लावताय. आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून आज जूनचा वायदा केलेला आहे. कारण नगरपालिका परिषद यांच्या त्यांनी आचारसंहिता लावली म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाहीये. आणि मग तिकडे जिंकल्याचा आविर्भाव केला. कारण मतचोरी हा सुद्धा विषय पोहोचलाय की नाही तुमच्यापर्यंत. म्हणजे एकतर खोटं बोलायचं. अजित पवार तर बेधडक सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो, पण आम्हाला पण अडचणी आहेत. आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना, कोणाला सांगताय तुम्ही? अन्नदात्याला सांगताय. जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय, त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव. मग तुम्ही काय हलवताय? नाही म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही, असं मला म्हणायचंय. तुम्ही असं मी बघा, मी वेडवाकडे काय बोलत नाही. मी फक्त असंच म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय ना, एवढंच माझं म्हणणं होतं. पण आज तो शेतकरी हताशपणाने बसलेला आहे. आज तुमचं कर्तव्य आहे की आडल्या नडल्या शेतकऱ्याला आत्ता जर का या संकटाच्या खाईतून बाहेर काढलं नाही तर तो पुन्हा उभा कधी राहणार नाही. आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे की हे पॅकेज आता त्यांनी जाहीर केले ते तर आपल्याला मान्य नाहीच आहे, पण निदान ते जाहीर केलंय ते तरी द्या ना. मध्ये ते जे काय बोलले होते की खरडून गेलेल्या जमिनीला 3 का 3.5 लाख रुपये मनरेगातनं देणार, 3.5 लाख रुपये. आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही बाकीच्या मागण्या तूर्त बाजूला ठेवतो, पण त्या 3.5 लाखातले 1 लाख रुपये तरी दिवाळीच्या आत म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यात टाका. बाकीचं पुढचं बघू आम्ही. पण तेही नाही, हेही नाही. मनरेगा म्हणजे तुम्ही मेहनत कराल, त्या मेहनतीचे रोजगार हमी योजना आहे ती, त्यातले पैसे तुम्हाला देणार. हे असं थोतांड खोटं बोलणारं, मतचोरी करणारं. मतचोरी म्हणजे एक खोट्या थापा मारून पण मतांची चोरी आणि याद्यांमध्ये घोळ करून सुद्धा मतांची चोरी. या सरकार विरुद्ध आता आपल्याला एकवट व्हावंच लागेल. म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी न्याय देणार नाही. शेतकरी म्हणून एकवट व्हा. शेतकऱ्याची ताकद, अरे तुम्ही त्या मातीतनं कोंब फोडता तर शेतकरी या सरकारला पाजर नाही फोडू शकत. या सरकारला पाजर नाही फोडू शकत. शेतकऱ्याची ताकद काय असते ती दाखवून द्या पहिली. आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही काळजी करू नका. बाकी कोणी येऊ न येऊ, मी आज मत नाही मागायला आलो. मी तुमच्याच लढ्यासाठी तुमची साथ मागायला आलेलो आहे. लढा तुमचाच आहे, लढणार, न्याय मिळवून देणार. आणि हे जे काय आता विम्याचे पैसे वगैरे जे काही येतात नाही, आता हे जसं दिलं 6 रुपये मिळाले, 3 रुपये, हे सगळं एकत्र करून आपल्या इथल्या कार्यकर्त्यांना द्या. दत्तांची काय ओळख करून द्यायची गरज आहे? आता त्यावेळेला लढलो होतो, बाहेरून मतदार आणले आणि पराभव केला आपला. तुम्ही असेच बसलात. 20,000 मतदार, हे मतचोरी बोलतो ती हीच. बेधडकपणाने सांगतायत कोण काय वाकडं करणार. बाहेरून 20,000 मतदार घेऊन आलो आणि आम्ही जिंकलो. अरे लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे अशा आमदाराला. बरं आता बसलाय तर बसलाय, दे ना माझ्या शेतकऱ्याला काहीतरी दे. पण काळजी करू नका. ठीक आहे, सरकार येतं सरकार जातं, पण तुम्ही आणि आम्ही जागच्या जागी राहतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला अनुभवाला येतील. हो, ते आता दत्त गोरडे बोलले ना, प्रशासनाच्या सगळ्या गलथान कारभारामुळे महापूर येऊन गेला. म्हणजे एक तर आसमानी, खालनं सुलतानी, आणि यांना आपली खुर्च्या काही सोडत नाही. म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय, मुख्यमंत्री कुठे आहेत? कसं आहे बा? आहे ना बिहार मध्ये. आणि तिकडे बिहार मध्ये सांगतायत की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, महाराष्ट्रावरती पण प्रेम आहे, पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे. हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत तिकडे. अशा पक्षाच्या हातात आपण आपला महाराष्ट्र दिलाय, ह्याची जरा एक जाणीव ठेवा. यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका. आपल्याला स्वतःला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सरकार ताब्यात घ्यावं लागेल. आणि ते घेण्यासाठी शेतकरी म्हणून एकवटा. आणि ती जी काय ताकद आहे तिची वज्रमूठ
जर लवकरात लवकर सरकारने हे आपलं जे मागणं आहे कर्जमुक्ती ही, एकदा जोरात बोला, कर्जमुक्ती 50,000 रुपये हेक्टरी, आणि ते मिळत नाही तोपर्यंत सरकारला दार उघडं करायचं नाही, सरकारला दाराच्या बाहेर ठेवायचं. मंजूर? मग ठीक आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि जेव्हा मी तुम्हाला आंदोलनासाठी हाक मारेन त्यावेळेला मात्र प्रचंड संख्येने तिकडे तुम्हाला यावं लागेल आणि मग तुम्हाला मी न्याय मिळवून दिल्याशिवाय येणार नाही. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.